कला दर्पण न्यूज। 50,000 लोकसंख्या पण आरोग्य सेवांचा अभाव। हुपरीला ग्रामीण रुग्णालय कधी मिळणार? हुपरी शहर व परिसराची लोकसंख्या 50,000पेक्षा अधिक असूनही इथं आजपर्यंत केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आरोग्य सेवा अवलंबून आहे। ही वस्तुस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। नगरपालिका दर्जा, औद्योगिक विकास आणि पंचतारांकित MIDCच्या जवळ असलेल्या हुपरी शहराला अजूनही दर्जेदार आरोग्य सुविधा मिळालेल्या नाहीयेत। सध्या हुपरी इथं प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असलं तरी तेथील सेवा अत्यंत मर्यादित असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। इथं 2 मेडिकल ऑफिसर कार्यरत असले तरी तेही पूर्ण वेळ उपलब्ध नसतात आणि अनेकदा वेळेवर उपस्थित राहत नाहीत अशी तक्रार सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते। याहून गंभीर बाब म्हणजे दुपारनंतर OPD बंद केली जाते, त्यामुळे सकाळची वेळ चुकली तर सामान्य नागरिकांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावं लागतं। गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी सर्वात मोठा आधार असलेला सरकारी दवाखाना हा रुग्णांच्या गरजेनुसार नव्हे तर डॉक्टरांच्या वेळेनुसार चालतो, अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। आपत्कालीन परिस्थितीत तर परिस्थिती आणखी गंभीर होते, कारण इथं 24 तास सेवा देणारा रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर उपलब्ध नाहीये। त्यामुळे अपघात, प्रसूती किंवा गंभीर आजाराच्या रुग्णांना तातडीनं कोल्हापूर किंवा इतर शहरातील रुग्णालयात हलवावं लागतं। हुपरी शहराचा वेगानं होत असलेला विकास, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार पाहता इथं ग्रामीण रुग्णालय सुरू करणं अत्यावश्यक झालंय। ग्रामीण रुग्णालय असल्यास सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, 24 तास आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया सुविधा या सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवर मिळू शकतात। आज प्रश्न असा आहे की नगरपालिका असलेल्या हुपरी शहराला अजूनही ग्रामीण रुग्णालय का नाहीये? नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी प्रशासन कधी पार पाडणार? हुपरीच्या प्रगतीचा विचार करताना आरोग्य सुविधांचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही। शासनानं तातडीनं निर्णय घेतला नाही तर नागरिक आणि सामाजिक संघटना आरोग्य हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही।